नमस्कार मंडळी, मी आहे आचार्य अमोल। आज आपण बोलूयात मुंबईच्या स्ट्रीट अर्थात वडापाव बद्दल। जो मुंबईचा नाही तर महाराष्ट्राचा सुद्धा बर्गर आहे। जसा विदेशी बर्गर तसा महाराष्ट्राचा वडापाव। वडापाव हा साधारणतः 1966 साली हा मुंबईला जन्माला आला। आणि हा प्रथम सुरू करणारे त्यांचं नाव आहे अशोक वैद्य, हे त्यांचं नाव आहे। आणि यांनी सर्वप्रथम वडापाव हा मुंबईमध्ये सुरू केला आणि त्याचे जनक सुद्धा हे अशोक वैद्य आहे। अशोक वैद्य हे मुंबईचेच। अशोक वैद्य यांनी दादर रेल्वे स्टेशन समोर 1966 साली प्रथम वडापाव हा सुरू केला। परंतु याला जर कोणी लोकप्रियता दिली असेल तर ती आहे बाळासाहेब ठाकरे यांनी। या व्यवसायासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला। कष्टकरी मराठी माणसाला झटपट पोटभर आणि स्वस्त खाण्यासाठी मिळू शकेल असा हा पदार्थ लोकप्रिय झाला। एक गरमागरम पाव, बटाटा वडा, लसूण चटणी, हिरवी मिरची, बस। लोकलने धावणाऱ्या मुंबईकरांसाठी वडापाव म्हणजे हा एनर्जी डोस। एका घासात पोट भरणारा असा हा जादुई कोंबो। गरीब असो किंवा श्रीमंत असो, हे एकाच रांगेमध्ये लागून वडापाव एन्जॉय करतात। देशातील नव्हेच तर महाराष्ट्रीय लोक वडापाव बनवून आपला उदरनिर्वाह चालवतात। फक्त हा खाण्याचा नाही तर असंख्य लोकांचा पोटाचा आधार आहे। हा स्नॅक नसून महाराष्ट्राचा अभिमान आहे। थँक्यू।